राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा, काही ठिकाणी ॲप चालत नसल्याने गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची झुंबड, रिकाम्या टाक्या घेऊन नागरिक तासनतास वेटिंगवर। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल चालक आणि वडापाव विक्रेत्यांचे मोठे हाल। अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आणि कॅफेमध्येही पुन्हा चुली पेटल्या। लाकूड आणि कोळशाचा वापर करून व्यवसाय सुरू ठेवण्याची कसरत। भारतात तेलाची कमतरता नाही, सीएनजी आणि पीएनजीचा 100% पुरवठा सुरू। बुकिंग संख्या सुमारे 75 लाखांपर्यंत वाढली। अफवांना बळी पडून इंधन खरेदी करू नका, केंद्र सरकारचा आवाहन। मध्य पूर्व आशियाई तणावाचा भारतावर परिणाम नाही, तेलाच्या पुरवठ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत। काँग्रेसकडून राजकारण सुरू, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। मुंबईत गॅस कनेक्शन कापण्याच्या भीतीने सायबर भामट्यांना धुमाकूळ। 4 दिवसात 26,000-42,000ची फसवणूक। नागरिकांनी संशयास्पद फोन कॉल्सपासून सावध राहून कोणतीही लिंक क्लिक करू नये, सायबर पोलिसांचं आवाहन। अमेरिका इराण युद्धामुळे इंडिगोकडून अतिरिक्त इंधन भाडं 425 ते 2300 रुपयांनी तिकीट दर वाढले। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमान प्रवासावर अतिरिक्त भाडं। अनिल अंबानींचा मुलगा जय अनमोल सीबीआयच्या रडारवर। 228 कोटींचा बँक कर्ज, सीबीआयकडून 6 तासाहून अधिक चौकशी। रिलायन्स होम फायनान्सच्या संचालक मंडळावर असताना कंपन्यांना दिलेल्या कर्जाच्या मंजुरीबाबत स्पष्टीकरण मागितलं।